भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनची ही मी तर म्हणेन मोठी स्पर्धा 250वी विक्रमी स्पर्धा आणि तिचा बहुमान 40+ सोनादेवी टेमगर या संघाला मिळालेला आहे। आतापर्यंत ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यावर आपण निश्चितच जर नजर टाकली तर सोनादेवी टेमगर संघ 2020 2020 प्रथम क्रमांक पटकावला होता तो सोनादेवी टेमगर या संघाने आणि 2021 ला रनरअप संघ राहिला होता। त्यानंतर चाचणी स्पर्धा ती झाली होती। त्यानंतर दुसरी चाचणी स्पर्धा आपण बघितली 2020 ला कालिका माता खारबाव संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि प्रथम क्रमांक त्याने पटकावला होता 2021 ला। वीर तानाजी दापोडे संघ चाचणी स्पर्धा 2021 मध्ये तिसऱ्या पोझिशनवर राहिला होता। भगवा चषक भादवड या स्पर्धेमध्ये एका षटकात 5 विकेट आणि निर्धाव षटक टाकलं होतं। पद्माकर चौधरी कम्मालीचा परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा। त्यानंतर भिवंडी 40+ क्रिकेट संघटना चाचणी स्पर्धा 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज कालीराम भोईर ज्याने ताडाली स्पर्धेत वर्ल्ड विरुद्ध 14 चेंडूंमध्ये 52 धावा कुटुंब काढल्या होत्या। तसेच सलग 2 वर्ष ऑलराऊंडर पुरस्कार ओवली स्पर्धेत अंजूर संघाविरुद्ध 16 चेंडूंमध्ये 50 धावा कुटुंब काढल्या होत्या। चाचणी स्पर्धा 2021 त्यानंतर गावदेवी अंजूर संघाचा खेळाडू दिलीप तर यांनी चालू हंगामामध्ये 2021-2022 मध्ये सलग 3 वेळा फास्टेट 50 टोकण्याचा पराक्रम केलेला आहे। त्यानंतर गावदेवी भादवड संघाचा प्रल्हाद नाईक यांनी सरवली पाडा विरुद्ध पोगाव येथे 68 धावा कुठून काढल्या होत्या। हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे त्याने। त्यानंतर भिवंडी 40+ क्रिकेट संघटना चाचणी स्पर्धा 2021 वीर तानाजी दापोडे संघाचा मनोज पाटील बेस्ट बॉलर ठरला होता। त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाचा खेळाडू मालिकावीर ठरला होता राजू पाटील। त्यांनी कासने संघाविरुद्ध 14 चेंडूंमध्ये 51 धावा कुठून काढल्या होत्या चाचणी स्पर्धा 2021। त्यानंतर भालचंद्र नाईक वर्ष 2019 कामतगर स्पर्धेमध्ये राहनाल विरुद्ध मानकोली असा सामना झाला होता आणि राहनाल संघाचा तो भालचंद्र नाईक याने 15 चेंडूंमध्ये फास्टेट 50 टोकण्याचा पराक्रम केला होता। शेलूमाता वर्ल्ड इंद्रपाल पाटील यांनी जॉली स्पोर्ट्स कामतगर मैदानावर ओवली संघाबरोबर 50 धावा कुठून काढल्या होत्या। अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संजय ठाकरे यांनी अंजूर संघाविरुद्ध 16 चेंडूंमध्ये 62 धावांची वेगवान खेळी साकारली होती। भिवंडी 40+ मधली पहिली 50 2012 मध्ये 13 चेंडूंमध्ये 56 धावा गंगामाता गुंदवली संघातील विनोद म्हात्रे यांनी कारिवली संघाविरुद्ध फास्टेट 50 टोकण्याचा पराक्रम केला होता। जॉली कामतगर संघाचा विलास बी पाटील वय वर्ष 57 यांनी 2018 साली मानकोली स्पर्धा मध्ये पिसे संघाविरुद्ध 19 चेंडूंमध्ये 72 धावा कुठून काढल्या होत्या आणि 10 चेंडूंमध्ये 9 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता। असेही काही रेकॉर्ड आहेत। सर्वात जास्त दौरे जिंकणारा संघ 3 वेळा सरवलीपाडा हा संघ आहे। 2010 2011 महाबलेश्वर स्पर्धा जिंकली होती। त्यानंतर 2012 2013 गोवा दौरा हा चषक त्याने पटकावला होता। 2012 2013 दमण टूर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता। सर्वात जास्त फॉर्म मध्ये राहिलेला खेळाडू सातत्य ठेवलेला खेळाडू आहे। 2015 2018 या वर्षांचा आपण जर विचार केला 3 वर्ष सदा मात्रे त्यांनी अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती। जय कालिका माता कालवारे संघाचा सर्वात जास्त नाईट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे। जय बजरंग कारिवली आणि खारबाव प्रत्येकी 3 वेळा। त्यानंतर एका ओव्हरमध्ये सलगच्या चेंडूंवर 6 चौकार ठोकणारे फलंदाज आहेत। रवी भोईर सरवलीपाडा, जितू भालेकर पायगाव, मनोज गुलवी टेमगरपाडा। वर्ष 2010-11 महाबलेश्वर स्पर्धा सरवलीपाडा संघाने जिंकली होती पिंपळा संघाला पराभूत करून। वर्ष 2011-12 महाबलेश्वर स्पर्धा पायगाव संघाने जिंकली होती गुंदवली संघाला पराभूत करून। वर्ष 2012-13 पणजी गोवा हा दौरा झाला होता। सरवलीपाडा संघाने बाजी मारली होती अंजूर संघाला पराभूत करून।
वर्ष 2013-14 दमन दौरा सरवलीपाडा संघाने जिंकला होता वडून नवगड संघाला पराभूत करून. 2014-2015 दमन दौरा मानकोली संघाने बाजी मारली होती राहनाल संघाला पराभूत करून. वर्ष 2015-16 दमन दौरा काल्हेर संघाने तो चषक पटकावला होता खारबाव संघाला पराभूत करून. वर्ष 2016-17 गोवा दौरा कालवार संघाने त्यावर नाव कोरलं होतं पायगाव संघाला पराभूत करून. वर्ष 2017-18 दमन दौरा भादवड संघ चॅम्पियन संघ राहिला होता टेमगर संघाला पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये. 2018-2019 दमन टूर कारिवली संघ विजेतेपद पटकावलं होतं या संघाने खारबाव संघाला पराभूत करून. 2019-20 गोवा दौरा खारबाव संघ हा चॅम्पियन संघ राहिला होता वडूनवगड संघाला पराभूत करून. वर्ष 2020-2021 आपण जर विचार केला तर दमन दौरा जो झाला होता वीर तानाजी दापोडी संघाने बाजी मारली होती कारिवली संघाला पराभूत करून. असेही काही विक्रम आहेत रेकॉर्ड आहेत. सलगच्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम विलास पाटील जॉली कामतगरे संघाचा अनिल म्हात्रे हा कोपर संघाचा गोलंदाज होता. त्याच्या अपोजिट त्याने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर शेवटच्या ओव्हरला धावांचा यशस्वी पाठलाग करणारा गोलंदाज मनोज म्हात्रे खारबाव संघाचा 31 धावा कुटून काढल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज होता संतोष तरे भादवड संघाचा आणि वर्ष बघा 2018ला पराक्रम केला होता ताडाली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर सर्वात कमी धाबा निंबवली संघ 2019ला दमन येथे फक्त 5 धाबा खारबाव संघाविरुद्ध. सर्वात जास्त सलग विजय मिळवणारा संघ पिंपलास 13 सामने सलगचे जिंकण्याचा पराक्रम केला होता 2016-2017ला. सरवलीपाडा संघाने देखील वर्ष 2012-2013ला सलगचे 12 सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. कारिवली संघाने देखील सलगचे 12 सामने जिंकलेले आहेत. वर्ष होते 2018-2019. सर्वात जास्त धावा काढणारा संघ वर्ल्ड संघ 98 धावा पूर्णा संघाविरुद्ध 2017ला ताडाली या स्पर्धेमध्ये. सर्वात मोठे षटक 17 चेंडू टाकले होते साईनाथ सरवलीपाडा या संघाचा भादवड संघाविरुद्ध. सलग 9 चेंडू व्हाईट बॉल टाकले होते बारक्या पाटील वडून नवगड संघाचा. पणजी गोवा तो दौरा झाला होता भादवड संघाविरुद्ध. एका वर्षात जास्त फायनल जिंकणारा संघ आहे कालवार संघ. सलगच्या 6 फायनल अंतिम विजेतेपद पटकावलेले आहेत. वर्ष 2015-2016 एका वर्षात जास्त सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आहे वडूनवगड संघ 5 वेळा. वर्ष होतं 2018-2019. सर्वात जास्त नाईट सामने आयोजित करणारा संघ आहे 7 वेळा गावदेवी भादवड. सलग फायनलला गेलेला संघ आहे वडूनवगड संघ 4 वेळा. हा संपूर्ण लेखाजोखा आम्हाला निश्चितच एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांनी माहिती निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कशासाठी नाणेफेक करण्यासाठी यायचे दोन्ही संघाचे कॅप्टन उपाध्यक्ष धीरजजी म्हात्रे यांना विनंती करणार आहे. तसेच रमेश दादा चौधरी आणि उपाध्यक्ष विलास बी पाटील यांना विनंती करणार आहे आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना होणार आहे. दोन्ही संघांच्या माहितीकरिता बघा पाहुण्यांच्या माहितीकरिता खास कॉइन आहे सोनादेवी 40+ टेमगर एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे 250 स्पर्धा. सोनादेवी असं म्हणणं आहे आणि सोनादेवी 40+ टेमगर असाच कॉल आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. फक्त निर्णय सांगायचा आहे जालिंदर आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गुरुदत्त 40+ मानकोली या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज आहे सुनील पवार.
अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील. तर पाहतोय आपण आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. गट जर पाहिला आपण सी आणि डी गटामधून दोन संघ टॉपला आले होते. सी गटातून जर पाहिला आपण गावदी वडगर संघ आणि डी गटातून जर पाहिला आपण ग्राउंड क्रमांक 2 मध्ये खूप उल्लेखनीय उच्च कोटीचा खेळाचं प्रदर्शन पाहिलं आपण मानकोली संघाचं. आणि त्यांनी मात्र आजच्या या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. नाणेफेकीचा कॉल आता मात्र झालेला आहे. नाणेफेक जिंकलेली तर मात्र गावदेवी वडगर या संघाचं जेवढं कौतुक करत तेवढं कम आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर जर पाहिलं आपण सी गटामधून खूप बल्ल्या संघाला मात्र त्यांनी पराभूत धूळ चारली आणि या स्टेपमध्ये येऊन ठेपलेले आहेत गावदेवी वडगर. आणि ग्राउंड क्रमांक 2 वर जर पाहिलं आपण तर उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली मानकुली संघाच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय आमचे कॉमेंटेटर गुणलेखक आणि पंच फोटो सेशन करताना पाहतोय आपण. तर पाहतोय आपण टी व्ही स्क्रीनवर हे आमचे 40+ ज्यांच्या माध्यमातून सुनील म्हात्रे सर, सुरेश गरज सर, भाऊ पाटील सर, नो डाऊट गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी अल्पेश गायकवाड, त्यानंतर जयवंत पाटील यांना आपण पाहू शकता. आणि आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत कारण की भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ज्यांचं खूप लाखमोलाचं सहकार्य सतत पाहतोय की आपण 12व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आणि विलास बालू पाटील साहेबांचं नेहमी सातत्याने खूप मोलाचं सहकार्य मिळतोय. तर त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी बिंदास सिताडकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विलास बालू पाटील साहेबांचं इथं मात्र सन्मान करायचं आहे. आणि बघा मित्रांनो, जो एक 12 वर्षापासून एक रेकॉर्ड अबाधित आहे 40+ संघटनेमध्ये, त्यामध्ये त्यांनी तब्बल हायस्ट इंडिव्हिज्युअल खेळी जी साकारलेली आहे 72 धावाची खेळी साकारली होती या फलंदाजांनी. आणि त्याच व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान इथं मात्र करत आहोत बिंदास सिताडकर साहेब यांचे शुभ हस्ते. आणि सखोल रेकॉर्डची माहिती जी आपण पाहतोय की भिवंडी 40+ संघटनेमध्ये सातत्याने रुजू झाल्यापासून मागे वळून पाहिलं नाही. अल्पेश गायकवाड यांचं नेहमीच खूप मोलाचं सहकार्य या असोसिएशनमध्ये पाहतोय आपण. तर आपण लगेच वळूया सामन्याकडे. हे आमचे तिन्ही पंच पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना. ए छोटे आपको बाहर आना है. त्याच्यामध्ये 40+ संघटने म्हणजे ज्यांनी आतापर्यंत व्यक्तिगत फलंदाजांना सर्वोच्च धावसंख्येची खेळी जी साकारलेली आहे तब्बल 72 धावाचा अक्षरशः पाऊस पडला होता. तो रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. तो म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा एक अतिशय महान उच्च कोटीचा खेळाडू विलास पाटील सर यांना सुद्धा आपण पाहू शकता. त्याच्या समेत इतर मान्यवर यांना सुद्धा पाहू शकता आपण. सकाळपासून पाहतोय आपण शाखा प्रमुख टेमगर या गावाचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व विनोद म्हात्रे साहेबांना, त्याच्या समेत सुधीर दादा यांना सुद्धा पाहू शकता आपण गुंदवलीचे. तर सामन्याला इथं मात्र सुरुवात होताना पाहतोय आपण कमलाकर या पहिले जो सामना झाला होता त्यामध्ये त्यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. आणि आता मात्र तोच गोलंदाज पहिल्या षटकाचं आघात करणार आहे, प्रारंभ करणार आहे VIP डॅच या एंड कडनं. आणि पहिल्या चेंडूला समोर जाण्यासाठी गुरुदत्त स्पोर्ट मानकुली संघाची एक अतिशय क्लास सलामी जोडी रूपचंद स्ट्राईकला आहे. पंचाचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय स्ट्राईकला पाहतोय आपण कमलाकर आहे. आदरणीय धीरज म्हात्रे साहेब आणि तसेच सोनादेवी टेमगर संघाचे संगणक काळूराम बोर यांच्याकडून जर कमलाकरांनी विकेटची अटीक पूर्ण केली तर रोख रक्कम इथं मात्र 500 रुपये दिल्या जाईल, 1000 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण कमलाकर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण रूपचंद. मानकोली संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे कारण की सचिन सारखा एक तगडा फलंदाज या संघाकडे आहे. आणि जिथं असं वाटतं की 4 षटकामध्ये किमान 45
किंवा 40चा आकडा इथं मात्र उभं करावं लागेल मानकुली संघाला, कारण की प्रतिस्पर्धी संघाची आजची खरी ताकद त्यांची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. एकीकडे राजू तर दुसरीकडे पाहतोय आपण मानकुली संघामध्ये सचिन सारखे दिग्गज फलंदाज. म्हणजे एकूणच जर विचार केला दोन्ही संघाची संघबांधणी खूप मजबूत आहे, म्हणून हा सामना एक रंगतदार पाहायला मिळणार आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय पण कमलाकरांचा पहिला चेंडू अतिशय अप्रतिम, टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न असफल होतोय, बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. एका चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळाली, तर मात्र कमलाकरांच्या माध्यमातून थोडंसं पाहतोय की आपण क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली पाहायला मिळते. बॅकवर्डचा क्षेत्ररक्षक मात्र थर्डमॅनला जातोय आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पॉईंटला येतोय. हेच बदल पाहायला मिळाला फक्त चेंडू मागं. पुढचा चेंडू यावेळेस पाताळ बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चूक टप्प्यावरची गोलंदाजी. अशी गोलंदाजी असली ना मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण की लेंथ लाईन कुठं आहे हे गोलंदाजाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून जवळपास उजयष्टीच्या जवळपास चेंडूचा मारा करतोय आणि लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकतोय. आणि मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही 4 षटकाचे सामने घेतात ना, एक निर्धाव चेंडूला विकेटपेक्षा त्याची किंमत प्राप्त होते. आणि या वेळेस मात्र 2 लागोपाठ निर्धाव चेंडू फेकल्या गेलं ते म्हणजे कमलाकरांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक जर पूर्ण करेल तर सुधीर म्हात्रे साहेब गोंदिवली तसेच कलुराम भोईर यांच्याकडून 1000 रुपये. यावेळेस मात्र छोट्या बॅटचा वापर केलाय, पुश केलाय, खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंट डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रमोद चेंडू मागा जातोय. आता मात्र रोखल्या गेलं पण रोखू शकणार नाही. इथं मात्र 30व्या धावेपासून एक चांगला तालमेल पाहायला मिळालं. निश्चित धीरज म्हात्रे साहेब हे सुद्धा आहेत आणि त्यांच्या समेत कालुराम भोईर यांच्याकडून मात्र कमलाकरसाठी सुवर्ण संधी आहे. आणि आता पण जर पाहिलं आपण 3 चेंडू त्यांनी टाकले, 3 धावा खर्च केले. इथून मात्र या 3 चेंडू त्याला विकेट हॅट्रिक पूर्ण जर करता आली तर रोख रक्कम 1000 रुपये दिला जाईल. हा सामना पाहतोय आपण सी आणि डी गटातला शेवटचा सामना आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळेल, कुठली शंका नाही. फाईट कशी करेल इथं मात्र वडगड संघ मानकोली संघाच्या अगेन्स्ट. गोलंदाज सज्ज होताना कमलाकर अप्रतिम अफलातून लाजवाब षटक हाताळताना. यावेळेस पात्र हा फटका फसतोय काय पाहायचा आहे आणि अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिल्या विकेटचा पतन ब्रेक थ्रू मिळून देतोय चौथ्या चेंडूवर. आणि धावसंख्या जर पाहिजे आपण फक्त आणि फक्त 3 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर येतोय तो म्हणजे बंडू. हा क्रमांक खूप एका चांगल्या उत्कृष्ट फलंदाजाचा राखीव नंबर असतोय 3 वर. कुठल्याही संघातला तुम्ही कुठल्याही फलंदाज बघा, नंबर 3 वर जो येतो ना, मग त्याच्यावर पूर्ण जबाबदारी असते की जर लवकर एखादा फलंदाज बाद झाला तर संघाला सावरण्यासाठी क्रमांक 3 हा नंबर खूप महत्वाचा आहे. यास पात्रा फुलटोजून फटका पाहते आपण. मिड ऑफच्या डोक्यावरतून चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे ट्रॅव्हल होताना क्षेत्ररक्षक तिथं मात्र सज्ज आहे. जालिंदर थ्रो करतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 धावा कंप्लीट करतोय. इथं मात्र फलंदाज रूपचंद. व्यक्तिगत रूपचंद आपल्या डावाची, कमलाकर आपल्या व्यक्तिगत 5 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण तर 1-5 धीमी आणि संत सुरुवात म्हणता येईल. कारण की ज्या प्रकारे पहिले षटक कमलाकर हाताळतोय, अप्रतिम षटक, उच्च क्वालिटीची गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना कमलाकर आणि फलंदाज सुद्धा पाहतोय आपण कमलाकर. यावेळेस पाहता लाईन कुठे हे चेक करतील पंच, कारण की डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू. भाऊ सरांची दुनिया समांतरशीत. हा चेंडू परत टाकावा लागेल. अतिरिक्त धावसंख्येने सुद्धा खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 1-6. एक जबरदस्त सामना पाहतोय आपण. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. याच पात्र हा लॉफ्ट केलंय मिड ऑफच्या परत डोक्यावरतून. तिथं मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्रीला सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 तिसरी धाव पूर्ण होईल का पाहायचंय. पण इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज धावबाद.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण गुरुदत्त स्पोर्ट मानकोली संघाचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू म्हणून सातत्याने कित्येक स्पर्धा गाजवल्या तो म्हणजे सुनील खेळपट्टीवर आहे आणि बंडू ही जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. एका चांगली पार्टनरशिप आहे तो मात्र करावी लागेल मानकुली संघाला. जर किमान 40 किंवा 35 धावापर्यंत जर तुम्हाला मजर मारायची असेल तर एक छोटीशी का होईना पण एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. धावसंख्या 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण. तर गोलंदाज येतो इथे मात्र योगेश, एक चांगला ऑलराऊंडर गावदी वडगड संघाचा, सातत्याने खूप छान कामगिरी करतो याच्या या दिवसामध्ये. तो जर योगेशच्या हातात चेंडू सोपवलाय संघनायक वडगडचा यांनी आणि त्यावर मात्र खरा उतरेल काय पाहायचं आहे. तर समोर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय. याच पाहता पोलचा फटका पाहतोय. टायमिंग छान नाहीये, शक्ती फटक्यामध्ये नव्हती, प्लेसमेंट ठीक नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला पण रोखू शकणार नाही. इथे मात्र दुसऱ्या धावेपासून या 2 धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 10. खातं उघडतोय फलंदाज सुनील, व्यक्तिगत स्वतःच. संघाची धावसंख्या इथं मात्र 2-10. 4 षटकाचा सामना आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 अतिशय सुरेख आणि सुंदर देखणं आयोजन पाहतोय आपण. गोलंदाज योगेश, याच पाहता फुल टॉस फटका फटका फशील का पाहायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा ते धक्का बसतोय मानकोली संघाला. तेरा पावर दिखा, मैं मेरा पावर दिखाता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. अजून एक धमाकेदार फलंदाज मानकोली संघाचा, तो म्हणजे राहुल यांच्यावर आता मात्र मोठी जबाबदारी असेल. तर आदरणीय धीरज मात्रेसाहेब यांच्याकडून राहुल यांनी जर षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर चौकाराची हॅट्रिक सुद्धा जर पूर्ण केली तर सन्माननीय धीरज मात्रेसाहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. गोलंदाज सज्ज होताना योगेश सफल झालंय. यावेळेस मात्र अतिशय अप्रतिम चेंडू होता, निघून गेलाय. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. जास्त सफल झाला होता आणि चेंडू मात्र मधल्या एसटीच्या वरतून निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. दमदार गोलंदाजी प्रदर्शन पाहतोय आपण. अजून हवा तशा धावा पलकावर लागल्या गेल्या नाही, फक्त 10 धावा आहेत आणि त्यासाठी त्यांनी मात्र 3 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये वापस. यावेळेस पाहता लॉफ्ट केलंय, उंच 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 चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करत नाहीये. हा झेल घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे होता. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती या 2 धावेनी 12. आणि आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा कुठलाही खेळ खेळताना तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला फळ भेटणार नाही. हा जर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर क्वचित जर झेल घेतला असता तर एक बिग विकेट तुम्हाला मिळालं असतं, पण तसं घडलं नाहीये. प्रयत्न केला नाही आणि त्याचाच परिणाम पाहतो की 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज राहुल. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय, खातं उघडतोय स्वतःच. यावेळेस पाहता चांगला चेंडू, अप्रतिम टप्पापट्टा चेंडू बाहेर अँगल बनवून निघतोय आणि त्यावर मात्र मोठा प्रहार करायचा होता, बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतोय. जो संघर्ष करून यश संपादन करतो ना त्याचा आनंद वेगळाच असतोय. सज्ज होताना गोलंदाज योगेश, चांगली गोलंदाजी करताना. याच पाहता लॉफ्टेड, उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार ठोकलाय.
तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 18, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये आणि तिथं दीपक भुरे पाहिलं आपण की अंतिम चेंडूवर ज्या प्रकारे स्टेप आउट केला होता, लाजवाब फटका, चेंडू बॅटमधून निघालाय, एक मधुर आवाज निघालाय आणि लॉंगॉनच्या वरतून अतिशय क्लास देखना उत्तुंग षटकार ठोकलाय आणि या षटकाने मात्र जी सरासरी कमी होती ती सरासरी मात्र चांगल्या स्थितीकडे जाते. 3 बाद 18. इथून मात्र 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये जरी इथून 25 किंवा 20 धावा पटकावल्या तरी एक चांगली धावसंख्या मानकुलित संघ उभी करू शकतोय. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र असं वाटते की मला जय सज्ज होतोय काय. जय सज्ज होतोय. व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाजी तर मात्र सज्ज असेल. आता मात्र पाहतोय की आपण बंडू पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सफल होऊन मात्र फाईन फटका खेळायचं होतं. हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतात आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करताना पाहतोय पण नकारतोय कारण की धोका पत्करू शकत नाही. राहुल ला माहित आहे की माझी विकेट गेल्यावर संघ अडचणीत येऊ शकतोय म्हणून मी स्ट्राईकवर थांबेन. ज्याच्या बॅटमधून एक क्लास फटका पाहिला होता आपण लांगोनच्या वरतून. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. ती 19, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगतीपथावर आहे आणि दीपक मित्रमन की अजून नियंत्रित गोलंदाजी पाहतोय आपण वडगड संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना जयस राऊंड द विकेट मारा करतोय. याच पात्र हा फटका डाव्या बॅटने क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत एकाच अँगलला दोन्ही गाड्या आहेत म्हणजे एका फलंदाजाला इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल आणि बंडू हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज संदीप हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि ही जोडी जर इथून निश्चित 10 चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहिली ना मात्र चित्र काही वेगळं पाहायला मिळणार आहे कारण की क्षमता आहे, धमक आहे. दोन्ही फलंदाजाकडे एक उंच उंच फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण एक कौतुक करायला गेलं ज्या प्रकारे नाणेफेक जिंकली होती गावदी वडगड संघाच्या संगणकाने नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आणि फक्त एकच फटका असा मारल्या गेलं की त्यावर 6 धावा भेटल्या. इथून मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल जर 40 ची धावसंख्या पार करायची असेल. यास पात्र लॉफ्ट केले गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जाईल एका टप्प्याने. सीमा पार येतोय दमदार चौकार. तर नवीन फलंदाज रणजित खेळपट्टीकडे जातोय. जर पहिला पण क्रमांक 8व्या क्रमांकावर आहे म्हणजे 6 फलंदाज बाद झालेले. इथून मात्र निश्चित 5 फलंदाज बाद झालेले आहेत. तर क्रमांक 7 वर रणजित आलेला आहे. याच पात्र अतिशय अप्रतिम 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 काय सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू पाहिला की आतमध्ये येणारा होता. अतिशय सुरेख हा चेंडू पाहायला मिळाला आपण.
लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. फक्त एक या चौकाराचा पद जर वगळला तर लय भारी गोलंदाजी पाहायला मिळाली इथे मात्र जयेश यांच्या माध्यमातून. सज्ज होतोय गोलंदाज इथे मात्र राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर खेळण्यासाठी संदीप. फुलटॉस मनगटी फटका टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. कमलाकर यांचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर खर्च करेल संघाची धाव. वडघर या संघाची अगदी ठोस्यास ठोसा जशास तसं उत्तर दिलं जात आहे. टीट फॉर टॅट चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट गावदेवी वडघर. अमेझिंग स्टार्ट बघायला मिळते कारण पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे आणि 12 धावा आतापर्यंत जोडलेले आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा सुधीर शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय. चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. तर चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. ती पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुनील दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. एक धमाकेदार सुरुवात बघायला मिळते. इथून आता मात्र मानकोली संघाला जर कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ह्या उलट मी तर म्हणेन एक धमाकेदार दमदार सुरुवात आहे गावदेवी वडघर संघाची. खास करून एक चौकाराच्या मदतीने खेळतोय प्रमोद 5 धावांवर. विजय खेळतोय 4 धावांवर. कमलाकर बाद झाला होता वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. लक्ष्य 33 धावांचं. सुनील एक संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात तिथे अंधाधुंद पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे पण एक चौथी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 17. चेंडू मात्र चांगला फटका आहे. चाललाय चेंडू हवेच्या प्रवाह बरोबरच सीमारेषेच्या बाहेर जाते. आउट ऑफ द पार्क 6 रन्स. धावसंख्या वेगाने भरारी घेते. धावफलकावर 23 धावा. चांगला आकार येतोय आणि विजय याला तुम्ही खेळपट्टीवर जास्त काल शांत ठेवू शकत नाही. त्याचा स्वाभाविक खेळ आहे तो आता मात्र साकारताना एक धुवाधार फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना चेंडू सीमापार. नशिबाचा चौकार. दरम्यान शुभ आगमन झालेल्या व्यासपीठावर प्रकाशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. टेमगर गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक. 27 धावा. चांगली धावगती.
पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. चेंडू अलॉंग दी कार्पेट चालले. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. संदीप चेंडूला उचलणार, फेकणार. धावबाची संधी आहे तिथे. फलंदाज धावचित बाद होतोय. Exclusive remix. विजयापासून फक्त 5 धावा दूर आहे. आजच्या दिवसामध्ये कमालीचा प्रदर्शन बघायला मिळते गावदेवी वडगरे संघाचा. आणि विनिंग शॉट कुणाच्या बॅट मधून येते तो बघायचा आहे. चेंडू मात्र बघूया. फाईन लेग ग्लान्स केलेला चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धाब्याची आवश्यकता आणि जालिंदर याचा बंधू प्रमोद चांगली फलंदाजी करते. चेंडूला टोलवलेलं आहे. चेंडू ते लॉंग ऑफ सीमारेषेवर आणि ह्याच बरोबर सामना जिंकलेला आहे तो गावदेवी वडगरे या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. गुरुदत्त 40+ मानकोली सामनावीर आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 धावा देऊन 3 गडी बाद करणारा गावदेवी वडगरे संघाचा रवी. रवी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आणि आजच्या दिवसामधून क्वालिफाय करणारा संघ आहे तो म्हणजे गावदेवी वडगर. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. रवी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर येत आहे.